श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 29 जूनला आलेली आहे वटपौर्णिमा. महिलांचा खूप आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा आणि मकर संक्रांत. या वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा ही प्रार्थना करतात. तसेच घराची, मुलाबाळांची, पतीची प्रगती व्हावी ही सुद्धा प्रार्थना करतात. सावित्रीने आपल्या दृढ संकल्पना आणि भक्तीच्या बळावर यमराजाकडून आपल्या मृत पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळाले होते. सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत आले होते. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेची पूजा करण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पौराणिक मान्यतेनुसार वटवृक्ष हिंदू धर्मातील प्रमुख देव अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. वडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान शिवाची उपस्थिती असते. त्यामुळे कधीही महिलांनी वडाची फांदी तोडून त्याची पूजा करू नये. वटवृक्ष हा दीर्घ आयुष्य, विशालता आणि स्थिरता दर्शवतो. ज्याप्रमाणे या वृक्षाच्या पारंब्या खोलवर जाऊन ते झाड मजबूत बनते, त्याचप्रमाणे पती पत्नीचे नातेही जन्मोजन्मी मजबूत आणि अटूट राहावे अशी या व्रतामागील भावना आहे. आपण जर पूजा करताना काही नियमांचे पालन केले तरच आपल्याला या पूजेचं फळ प्राप्त होत असते. वडाची पूजा करताना कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणत्या रंगाची साडी या दिवशी परिधान करावी, कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालाव्यात, उपवास कसा करावा, तो उपवास सोडवताना कोणती काळजी घ्यावी, वडाच्या झाडाची पूजा करताना कोणते मंत्र पठण करावे, पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्येच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. वटपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून स्नान करावा, देवपूजा करायची आहे. या दिवशी राहुकाळ सुद्धा आलेला आहे. तर तो कधी आहे? सोमवारी सकाळी 7:41 तो सुरू होणार आहे आणि 9:22 तो आहे. तर या 1.5 तासाच्या काळामध्ये वडाची पूजा करू नये. 8च्या अगोदर तुम्ही करू शकता किंवा 9:22 राहुकाळ संपणार आहे तेव्हा देखील तुम्ही वडाची पूजा करू शकता. वडाची पूजा करायला जाताना अनवाणी पायाने जावे आणि ज्यांना शक्य होणार नाही तर त्यांनी चप्पल घालून गेलं तरी देखील चालेल. पूजेच्या ताटामध्ये काय काय घ्यावे ते बघूया. कापसाची वस्त्रमाळ, धागा, दूध, हळदी कुंकू, तुपाची फुलवात, फुले, आंबा हे फळ लागणार आहे. अक्षदा, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, साखर, ब्लाऊज पीस आणि त्यावर हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, बदाम, खारीक, खोबरं, तांदूळ, पाणी हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. प्रथम वडाला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. जी वस्त्रमाळ आपण आणली होती ती सुद्धा आपण लावून घ्यायची आहे. फुले अर्पण करायची आहे. साखर आणि भिजवलेली जी डाळ आहे ती एकत्र करून प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आंबासुद्धा ठेवायचा आहे. तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता किंवा जी ओटी आणली होती त्यावरती एक फळ म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ओटी अर्पण करायची आहे आणि एक मंत्रसुद्धा तुम्हाला उच्चारायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा सावित्री देवीये नमः या मंत्राचा सुद्धा उच्चार तुम्ही करू शकता. किमान 5 वेळेस तरी हा उच्चार तुम्ही करावा. त्यानंतर प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना जो आपण धागा आणला होता, व्हाईट कलरचा धागा वडाला चालतो, तर तो धागा आपल्याला 7 वेळेस वेढे मारून गुंडाळायचा आहे आणि जो उरलेला धागा आहे तो तसाच तेथे अडकून तिथे थोडीशी जागा असेल तिथे ठेवायचा आहे. बऱ्याच महिलांना अशी सवय असते की 7 वेढे मारून झाल्यानंतर जो उरलेला धागा असतो तो दाताने हाताने तोडतात, तर ते अत्यंत चुकीचं आहे.
तो धागा तोडायचा नाही आहे, तसाच जो उरलेला रील म्हणा बंडल म्हणा तो तसाच तेथे अडकून ठेवायचा आहे। असं केल्याने तुम्हाला पूर्ण फळ प्राप्त होते। जर तोडून जर तो घरी आणला तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की हे व्रत कसे करावे, कधी पकडावे, कधी सोडावे। तर हे व्रत सकाळी सुरू केल्यानंतर पूजा झाल्यानंतर हे व्रत काही महिला सोडवतात, तर काही महिला सकाळपासून म्हणजे दिवसभर हे व्रत पकडतात आणि संध्याकाळी हे व्रत सोडवतात। या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। आता बघा, जितकं महत्त्व पूजा करण्याला आहे तितकंच महत्त्व पूजा करताना कोणत्या रंगाची साडी आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात याला सुद्धा आहे। निळ्या, काळ्या, पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी घालू नयेत। त्याचबरोबर बांगड्यासुद्धा या वटपौर्णिमेला खूप महत्त्वाच्या आहेत, तर निळ्या, पांढऱ्या, काळ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालू नयेत। वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी परिधान करायला खूप महत्त्व आहे। हिरव्या रंगाची साडी घालणं अतिशय उत्तम मानले जाते, अतिशय शुभ रंग मानला जातो। हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि हा सणसुद्धा सौभाग्याचंच प्रतीक आहे। लाल आणि पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू शकता, कारण देवांना हळदी कुंकू लावताना जो रंग आहे तो सुद्धा लाल रंगच आहे। त्यामुळे या दोन रंगाच्या साड्यासुद्धा शुभ आहे आणि त्या तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू शकता। त्यानंतर गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही या वटपौर्णिमेला परिधान करू शकता। या दिवशी परिधान केली तर नवरा बायकोचे नाते खूप घट्ट होते असे म्हणतात। त्याचबरोबर बाकीच्या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही परिधान करू शकता। पूजेमध्ये गळ्यात मंगळसूत्र, पायामध्ये जोडवी, हातात काचेच्या बांगड्या, डोक्याला लाल किंवा डाळिंबी कलरची टिकली असे महत्त्वाचे अलंकार नक्कीच परिधान तुम्हाला करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वस्त्र अलंकार मेकअप करू शकता। हे नियम तुम्हाला पाळायचेच आहे। या दिवशी कांदा लसूण खाणेसुद्धा चांगले नसते, त्यामुळे शक्य झाले तर हे नियम नक्कीच पाळा। या दिवशी वाईट बोलणे, घरात कलह, भांडणे टाळावीत। या दिवशी पतीच्या पाया नक्कीच पडाव्यात। पती परमेश्वर समान मानला जातो, त्यामुळे आपले सौभाग्य वाढते। या दिवशी मद्यपान, मांसाहार टाळावेत, सात्विक अन्न ग्रहण करावेत। गर्भवती महिलांनी पूजा करताना पण कोणाची ओटी भरू नयेत किंवा ओटी भरून सुद्धा घेऊ नये। तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल, पण हे नियम नक्कीच पाळावेत। काही भागामध्ये अशी पद्धत आहे की गर्भवती महिलांनी वेढेसुद्धा मारू नयेत, म्हणजे प्रदक्षिणासुद्धा वडाला मारू नयेत। तर ज्या त्या भागामध्ये जशी तशी पद्धत असेल तसं तुम्ही नियम पाळू शकता। तर ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।